पूजेच्या सामानाची सगळी शॉपिंग तुम्ही इथून करू शकता। इथे तुम्ही बघू शकता काय अप्रतिम अशी सजावट केली आहे बघा गणपती मंदिराची, तुळशी बागेचा गणपती। अच्छा लाइटिंग यायला हार तर बघा काय सुंदर आहेत सगळे। नमस्कार, सुनेत्रा ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण खास आलो आहोत गौरी गणपतीसाठी काय बाजारपेठ सजली आहे ते बघण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता ही मंडई आहे इथे। तर उतरल्याबरोबरच राईट साईडला तुम्ही बघू शकता छान अशा सिल्वर आणि गोल्डनच्या सगळ्या डिश आहेत। इथे सगळं पूजेसाठी सामान आहे। सध्या सत्यनारायण वगैरे सुरू आहेत सगळीकडे, तर पूजेचं सगळं सामान मिळणार आहे तुम्हाला। सो रस्ता सांभाळून पहिले तर क्रॉस करायचा, कारण की खूप गर्दी झालेली आहे। तर इथे सुद्धा बघू शकतो आपण फ्लॉवर पॉट आहेत सगळे। सो वेगवेगळी व्हरायटी तुम्हाला इथे दिसणार आहे फ्लॉवर पॉटची। या साईडला सुद्धा सगळे पूजेचं सामानाचे शॉप आहेत, तर तुम्ही हे सुद्धा बघू शकतात। पूजेच्या सामानाची सगळी शॉपिंग तुम्ही इथून करू शकतात। आणि हे बघा तुम्ही इथे फूल हार, आता हे बघा तुळशीचे पानं, पत्री, सगळं काही इथे तुम्हाला मिळणार आहे। मंडईत उतरलं की सगळीच खरेदी तुमची मस्त होणार आहे नक्कीच। लगेचच पुढे गेल्यावरती हे सुंदर असं छान सजलेलं दुकान, इथे पूजेचं साहित्य सध्या सगळं आहे। आणि त्यानंतर इथे बघा पूजेचं साहित्य, माळा आहेत डेकोरेशनच्या, हार आहेत, आसन आहेत आणि बऱ्याचशा वस्तू आहेत इथे। देवाचे वस्त्र आहेत, तर तुम्ही इथूनही तुमची शॉपिंग करू शकतात। पुढे गेल्यावरती बघा डेकोरेशनसाठी बॅकड्रॉपचे जे प्रकार आहेत त्याची भरपूर व्हरायटी आहे। हे बॅक पर्सचं दुकान आहे, पण त्यांनी इथे बॅकड्रॉप पण ठेवलेले आहेत। इथे गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी सुरुवात झालेली आहे, आता लवकरच आगमन होणार। समोर मनोहर सुगंधी हे शॉप दिसतंय आपल्याला, जे फेमस आहे घोलप सुगंधी। आणि त्याच्या समोर हे सगळे असे छोटे छोटे दुकानं लागलेले आहेत। मस्त गजबजली आहे सगळी बाजारपेठ। इकडे बघा फुलांचं मोठं दुकान आहे छान। इथे पत्री ठेवल्यात, दुर्वा ठेवल्यात, बेलपानं ठेवलेली आहेत, विड्याची पानं ठेवलेली आहेत। हार तर बघा काय सुंदर आहेत सगळे, वा। आणि आसन आहेत, पुन्हा लहान मुलांचे कपडे ज्यासाठी तुळशीबाग प्रसिद्ध आहे। इथे फेट्यांचे प्रकार बघा तुम्ही भरपूर आहेत। 5 प्रकारची फळं ठेवलेली आहेत बघा, ती पण तुम्ही घेऊ शकतात। मसाल्याचे पदार्थ आहेत, नारळ आहे। सो हे शॉप एकदम छान वाटलं मला, राहुल सुगंधी। आणि आपण व्हिजिट करू जर वेळ मिळाला तर। हा रनिंग ब्लॉग तुम्हाला देतीये। तर इथे बघा फेट्यांचे खूप छान व्हरायटी आहे, माळांची व्हरायटी आहे। सबस्क्रायबर्सने सांगितलंय की एक ब्लॉग करा, तर मी हा एक देते तुम्हाला रनिंग ब्लॉग। डिटेल ब्लॉगही आपण करूयात। सध्या एक्झिबिशन खूप फुल आहेत आपले। पितळीच्या भांड्यांचं पण एक शॉप आहे बघा, तुम्ही इथे बघू शकतात। सो सगळे तुम्हाला इथे देवपूजेचे भांडे, देव असं सगळं बरंच मिळणार आहे। पाळणे आहेत, त्याच्यानंतर देवपाट वगैरे, पूजेचं सामान, चौरंग, छानच सगळी व्हरायटी आहे। तर बघू शकतो आपण छान असं मंडई म्हटल्यावरती भाजी, लिंबू, आपण तरी भाजीच्या मार्केटकडे गेलेलो नाही आहोत। आणि इथे सुद्धा बरीच व्हरायटी तुम्हाला मिळणार आहे बघायला। पुढे जाऊयात आपण। इथे सुद्धा तुम्ही बघू शकतात बरेचसे माळांचे प्रकार आहेत आणि छानच आहेत सगळे व्हरायटी। इथे फुलं आहेत, सगळे डेकोरेशनला लागणारे पानं आहेत। किती रुपये डझन पासून आहे फुलं? 100 रुपये डझनला फुलं आहेत, तिथून सुरुवात आहे। आणि त्या माळा कशा आहेत? 100ला 5 त्या माळा आहेत। आणि हे 100ला डझन फुलं आहेत। हे बॅकड्रॉपसाठी तुम्ही किंवा खाली आसनाच्या तिथे पण हे वापरू शकतात। असे सगळे डेकोरेशनचे सामान आहेत। हे आपले ओरिजिनल खरे फुलं आणि वेण्यांची व्हरायटी बघा किती सुंदर आलेली आहे। ह्या बघा छोट्या वेण्या आहेत आणि खूपच छान सगळी व्हरायटी। सोनचाफ्याची फुलं पण आहेत। इथे बघा फुलांची व्हरायटी बरीच आलेली आहे, पाकळ्या पण आहेत। तो सजावटीसाठी लागणारं सगळं सामान इथे मिळणार आहे। फळं आहेत, 5 फळं जी आहेत ती ठेवलेली आहेत, पत्री आहे आणि असं सगळं फुलांची, फळांची सगळी शॉपिंगसाठी जे प्रसिद्ध आहे तुळशीबाग, ही सगळी व्हरायटी तुम्हाला इथे मिळणार आहे। अप्रतिम अशा वेण्या बघा, ह्याही वेगवेगळ्या पद्धतीच्या वेण्या आहेत, खूपच छान। सो इकडे बघू शकतो आपण फुलं, सगळीकडे तुम्हाला कुठेही जा, हे बघा हे अजून वेगळी व्हरायटी फुलांची। मस्त सजली सगळी बाजारपेठ, वा मला इतकी मजा येते फिरायला, मस्त।
छान इथे बघा सगळी शॉपिंग सुरू आहे मस्त लोकांची. नजर इकडे एक नजर टाकू आपण. खूप छान व्हरायटी बघू शकतो. छान अशी बघा इथे माळा भरपूर व्हरायटी आहे. छान असं हे सगळं बघा. हे बॅकड्रॉपसाठी खूप छान असं केलेलं आहे. दुकानात सध्या कोणी नाही आहे त्यामुळे मी रेट सांगू नाही शकत. आणि इथे पण बघा तुम्ही छान अशी व्हरायटी आहे. कितीपासून सुरुवात आहे? हां हे 300 रुपये डझन आणि हां 400 रुपये जोडी, 450 जोडी, 500 जोडी, मोठीवाली घेतली तर 800ला जोडी. आणि गुलाबाच्या फुलांचे 300ला एक, 500ला जोडी. आणि हे तिकडचं पण आपलंच दुकान आहे का हे पण? अच्छा, कोणते पट्टे? अच्छा अच्छा, ते कसे? 900 पर्यंत. अच्छा 1200 पर्यंत. छानच. तर तुम्ही हे हां सिंगल हे कसे? अच्छा ओके. तर हे दुकान तुम्ही लक्षात ठेवा बघा. काका हलवाईच्या अगदी समोर आहे. इकडे बघा बिलकुल काका हलवाईच्या खालती हे सगळे दुकानं आहेत. आणि मस्त व्हरायटी आहे सगळी फुलांची. अजून वेगळी आपण आधीची बघितली त्यापेक्षा वेगळी बघा. हा मोठा छान हार केलेला आहे. मस्त मस्त खूपच छान. काय व्हरायटी आहे बघू शकतो आपण. अतिशय सुंदर सगळी व्हरायटी. हार हा बघा केवढा मोठा हार आहे. अप्रतिम. आता बघू शकता तुम्ही काका हलवाईच्या बिलकुल खालती हे जे शॉप आहे इथे बघा छान असे बाप्पासाठी शेले आहे, आसन आहे आणि बरीच व्हरायटी तुम्ही इथे बघू शकतात आलेली. मुकुट आहे इथे पण. बॅकड्रॉपची व्हरायटी तुम्ही बघू शकता. खूप सुंदर अशी व्हरायटी आहे. मखर केलेले आहेत खूप छान. तर 1500 रुपयाला ते मखर आहे मोठं. तर गुरुमाऊली हँडलूम बघा तुम्ही इथे मध्ये गेल्यावरती इथे बघा हा बॅकड्रॉप आहे अतिशय सुंदर असा. हा कितीचा आहे बॅकड्रॉप? हाही एक बॅकड्रॉप आहे. तर सगळी खूप सुंदर व्हरायटी इथे तुम्ही बघू शकता. 300 ते 400 रुपयाला हे आहेत. बाकी बाकी तुमचे विंडो डोअर आहे इथे वरती. तुम्हाला लावण्यासाठी काही वस्तू हव्या असतील तर त्या सुद्धा आहेत. हे बघा त्याच गुरुमाऊली हँडलूम आणि तुलसी साडी याच्या अगदी समोर हे बघा छान अशा आसनचे प्रकार आहेत. हे खालती चौकोन आसन आहे. आणि हे कसे आहेत सगळ्या वस्तू? कितीचं आहे ते? 150 रुपयाला आहे बघा ते. आणि आसन कितीपासून सुरुवात आहे? 60ला 1, 100ला 2 अशा रेंज मध्ये आहेत. 15 ऑगस्ट निमित्त इथे टी शर्ट पण आलेले आहेत. बिलकुल मुलचंद सन्सच्या खालती हा स्टॉल आहे. हेही तुम्ही बघू शकता अगदी मुलचंद साडी आणि त्याच्या खालती हा आहे. इथे सुद्धा छान अशी व्हरायटी आहे आसनची आणि शेल्यांची. तर खूपच सुंदर सगळे अगदी छान सजवलेले आहेत. तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या देखाव्याची छान तयारी सुरू आहे. आणि छान असे बघा पिपाणी, बासरी असे सगळे छान मस्त गजबजले. तिथे सुद्धा बघा तुम्ही सगळीकडे असे छोटे मोठे सजावटीचे सामान येत आहेत आणि बरेच स्टॉल लागले. हे बघा ओढण्यांचे प्रकार. 2 बाजूला बघा छान असं एंट्री, जोरदार एंट्री बाप्पाची, जोरदार आगमन त्याची तयारीसाठी छान आजूबाजूला मस्त मंडप केलेला आहे. खूप सुंदर सजावट तुम्ही बघू शकता तिथे. हे बघू शकतात तुम्ही अजून वरती. हे कसे आहेत? कितीचे आहेत? 300च आहे. 250 तक आ जाएगा. आणि हे बघा या माळा पण आहे. अच्छा लाइटिंग यायला. अच्छा नाही नाही ना. छान छान व्हरायटी मस्त आहे बघा तुम्ही. असे छान घंट्या वगैरे अशी छान सगळे डेकोरेटिव्ह वस्तू. मी जसं व्लॉग करते सगळेजण मागे येऊन गेले. आणि हे बघा इथेही मखर छान ठेवलाय. गणपती मंडप मिळतील असं लिहिलेलं आहे. छान असा हा हे आहे एलोरा फर्निशिंग मध्ये. तर छान 15 ऑगस्ट निमित्त सुद्धा वंदे मातरम आणि असे वेगवेगळे ड्रेस आहे. बाळकृष्णाचा ड्रेस आहे, बाळकृष्णाचा ड्रेस आहे.
वंदे मातरम असं लिहिलेलं आहे एलोरा होजिएरी मध्ये. आता आपण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात चाललो आहोत. गर्दी बघा भरपूर आहे. मस्त असं हे एंट्री केलेली आहे. इतकं सुंदर सगळं वाटतं. इथे पूर्ण गजबजलेली बाजारपेठ आहे पण मस्त वाटतंय. छान. आणि हे बघा असे साईडला प्रत्येक साईडला काहीतरी शॉपिंगला तुम्हाला अवेलेबल आहेत. बॅग आहेत, बांगड्या आहेत, सगळ्या आपल्या आवडीच्या वस्तू, डेकोरेशनच्या वस्तू, बरंच काय काय आहे. सगळीकडे तुम्ही कुठेही जा पूर्ण बाजारपेठ मस्त गजबजलेली आहे. छान मस्त टाळाचा आवाज येतोय. कुठेतरी छान भजन चाललंय. टाळांचा आवाज येतोय मला. आणि ते बघा ते आजोबा तिथे करतायत भजन. इकडे पण बसलेत काही. कपड्यांची दुकानं, तुळशीबाग ज्यासाठी प्रसिद्ध, त्या सगळ्या वस्तू तर आहेच पण आता ॲडिशनल वस्तू आहेत काही काही बाप्पासाठी. तुम्ही इथून बघू शकता PMC मेट्रो स्टेशन फक्त 1000 मीटरवरती आहे. तर तुम्ही अगदी इझिली इथे येऊ शकता मेट्रोने. आम्ही चालतच आलेलो आहोत. साधारण किती वेळ लागला असेल आपल्याला? 10 मिनिट लागले असतील आम्हाला. तरी आम्ही ब्लॉग करत येतोय. तुम्ही इथे बघू शकतात मस्त असं बाप्पाचं वरती स्क्रीनवर दर्शन होतंय. इथे आतमध्ये पण बघा खूपच छान अशी सजावट केली. ही पूर्ण ओरिजिनल फुलांची सजावट केली. आज चतुर्थी आहे त्यामुळे बाप्पाची सजावट मस्त झालेली आहे. इथून ही दर्शनाची रांग आहे. आम्ही थोड्या वेळानंतर दर्शनाच्या रांगेत लागतो. इथे तुम्ही बघू शकता काय अप्रतिम अशी सजावट केली आहे बघा गणपती मंदिराची. मोरांचा सुंदर असा देखावा केलेला आहे. आणि आज चतुर्थी निमित्त ही छान सजावट. खूप गर्दी आहे. नेहमीप्रमाणे आपले पोलीस बंधू भगिनी इथे सज्ज आहेत गर्दी कंट्रोल करण्यासाठी. अगदी मनोहारी दृश्य आपण बघू शकतो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं आजच्या चतुर्थी निमित्त ही सगळी सजावट आणि गजबजलेली ही बाजारपेठ. आणि ही बघा ही लाईन सगळे भाविक भक्त बाप्पाचे फोटो काढून आपल्याजवळ कायमस्वरूपी ठेवण्यासाठी काढून राहिलेले आहे. खूप सुंदर वातावरण. इथे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मस्त मस्त फ्रेम आहेत. बाप्पाच्या फ्रेम आहे आणि खूप सुंदर असं बघा हे राज्याभिषेक सोहळ्यासारखं हे श्रीकृष्ण राधा मस्त फ्रेमचं शॉप आहे. समोरच प्रसादाचं दुकान आहे. त्यानंतर आप्पा बळवंत चौकात आपण आपली ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर प्रवेशद्वार इथे आलेलो आहोत. आणि इथे पण तुम्ही बघू शकता खूप सारे भरपूर असे पूजेच्या साहित्याची दुकानं आहेत. तर पूजेचं सामान घेऊन आपण तांबडी जोगेश्वरी मंदिरामध्ये जाऊयात. तर इथं प्रवेश आहे त्याचा. इथे सुद्धा जे दुकान आहे इथे पण पूजेचं सामान आहे. देवीला लागणाऱ्या साड्या वगैरे सगळं तुम्हाला इथे मिळणार आहे. मुखवटे आहेत, देवीचे नारळ आहेत. तर इथे पण बघू शकता तुम्ही देवीसाठी लागणारे सगळे 9वार पातळ, 6वार पातळ अशी सगळी तुम्हाला इथे वस्तू मिळणार आहेत. तर तुम्ही बघू शकता हे जी आहे ही श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासाठी दर्शनाची लागलेली रांग आहे. आपण पुढून बघितली ती मागे एवढी आहे पुन्हा. आणि एवढी रांग आणि पुढे श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर त्याच्या सरळ ही रांग लागलेली आहे. एवढी मोठी रांग आहे दर्शनासाठी. तर आता सगळ्यांचं मन मोहून टाकणारा हा बघा तुळशीबागेचा गणपती. खूप सुंदर अशी मोठी मूर्ती. खूप सुंदर असं दर्शन होत आहे. आणि नेहमीप्रमाणे तुळशीबाग छान अशी सजलेली आहे. आम्ही ज्या टाइम मध्ये आलेलो आहोत येणं फार डिफिकल्ट आहे. त्या वेळेत आम्ही इथे दर्शन घेत आहोत. तुम्ही बघू शकता पूर्ण गच्च भरलेली आहे. लोक शॉपिंग करत आहेत मस्त. तर जसं तुम्ही बघताय आता आपण हे आहे कुबेर म्हणून एक आहे ज्वेलरीचं दुकान. हे ट्रॉफीचं दुकान आहे.
आणि असं आपण छानपैकी लक्ष्मी रोडवरती आलेलो आहोत. आता आपण नुमवीचं वाद्य पथक ते बघितलं आहे. त्यानंतर तुळशीबाग फिरलो आहे, लक्ष्मी रोड फिरलेलो आहे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे, श्री तांबडी जोगेश्वरीचं दर्शन घेतलेलं आहे, आपल्या तुळशीबागेचा गणपती त्याचं दर्शन घेतलंय, तुळशीबाग फिरलो, त्यानंतर आपण नुमवीचं वाद्य पथक बघितलं आणि अशा प्रकारे आपण पुण्याचं एक छान हृदयाजवळचा जो भाग आहे तुळशीबाग आणि वाद्य पथक हे सगळं आज आपण एक्सप्लोअर केलेलं आहे. आणि छान आता आम्ही 6 वाजेचं निघालो आहोत. आता 9 वाजलेले आहेत तरी अजूनही गर्दी आहे, संपत नाहीये, सगळीकडे आहेच गर्दी. आपण आपला ब्लॉग आता इथेच थांबवू. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपले चॅनल सुनेत्रा ब्लॉगला नक्की सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक आणि भरपूर शेअर करा. धन्यवाद.